श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो. स्वामी अक्कलकोटीमध्ये आपलं स्वागत आहे. तर सुरू करूया आजचा प्रवचन. नित्य स्वामी दर्शन दिवस 61वा. स्वामींच्या पादुका घेऊन लाल भारती राजूरला परत गेले. मंगळवेढ्याच्या वाटेवर स्वामी औदुंबराखाली ध्यानस्थ बसले होते. लोकांची वर्दळ नव्हती आणि कोणाला तशी कल्पनाही नव्हती की श्री दत्तावतारी स्वामी समर्थ गावाच्या सीमेवर ध्यान लावून बसले आहेत. रात्रीची वेळ होती. त्या निर्जन वाटेवरून एक शेतकरी आपले 2 बैल घेऊन गावाच्या दिशेने भजने म्हणत चालला होता. वाट त्याच्या पायाखालची होती. हातात कंदील होता. पावलांपुरता प्रकाश होता. इतक्यात त्याला दूरवर तेजस्वी प्रकाश दिसला. शेतकऱ्याला आश्चर्य वाटले. प्रकाशाच्या दिशेने तो आता झपझप चालू लागला. तो जवळ आला तेव्हा त्याच्या लक्षात आले की कोणी योगी पुरुष ह्या औदुंबराखाली ध्यान लावून बसला आहे. त्याच्या शरीरातून तेज भागते आहे आणि तो प्रकाश आपण आता प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. शेतकऱ्याने बैलांना एका झाडाखाली उभे केले आणि त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींच्या चरणांना स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर काय घडले तर शेतकऱ्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली. स्वामींनी डोळे उघडले तेव्हा त्याच्या लक्षात आले की हिमालयात भेटलेले हरणाचे पाडस म्हणजे ह्या जन्मातला हा शेतकरी आहे. स्वामींनी त्याला जवळ घेतले. पाडसाच्या अंगावरून त्यांनी जसा प्रेमाने हात फिरवला होता तसा शेतकऱ्याच्या पाठीवरून स्वामींनी प्रेमाने हात फिरवला. त्याबरोबर शेतकऱ्याच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या. त्याच्या लक्षात आले की हे स्वामी समर्थ आहेत. त्याच्या मुखातून मंत्र बाहेर पडू लागला. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. स्वामींनी हा आपल्या भक्ताला आशीर्वाद दिला. तुझे कल्याण होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांनी आपल्या प्रत्येक परमभक्ताला दर्शन तर दिलेच, परंतु त्यांनी ज्यांना ज्यांना स्पर्श केला ते भक्त फार भाग्यवान होते. कारण स्वामींचा स्पर्श झाला की असाध्य रोग झालेल्या भक्तांचे असह्य दुःखभोग नष्ट होत. काहींच्या पूर्वस्मृती जाग्या होत. काही भक्तांचे 18-20 दारिद्र्य संपुष्टातच येई. काहींना तर तात्काळ मोक्ष मिळे. भजने म्हणत मंगळवेढ्याकडे आपल्या घरी निघालेला शेतकरी खरे तर श्री दत्तभक्त होता. त्याला स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून माहीत होती, परंतु ध्यानीमनी नसताना त्याला स्वामींचे अचानक दर्शन झाले. आपण पूर्वजन्मी हरणाचे पाडस होतो आणि स्वामींनी आपल्याला जवळ घेऊन अभय दिले होते हे त्याला आठवले. त्याच नादात तो घरी आला. सभोवती काळोख होता, परंतु स्वामींच्या दर्शनाने त्याचे आयुष्य कायमसाठी उजळून निघाले होते. त्याच्या आनंदाला आता वरले आकाश पुरत नव्हते. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 61वा संपूर्णम.